आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सगळ्यांचा गोड होणार आहे। तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये 1,700 कोटी रुपये यामध्ये पाहू शकता की पुरवणी लाडक्या बहिणींच्या हप्ते वाटपासंदर्भात जाहीर करण्यात आली होती, परंतु यातील 1,400 कोटी रुपयांची मंजुरी आता मिळालेली आहे। तर लक्षात घ्या, तर ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर याची घोषणा देखील केली होती। अनेक ठिकाणी हप्ते वाटपाच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरित्या अशी कोणतीही हप्ते वाटपासंदर्भात तारीख जाहीर केलेली नाही। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर यामध्ये आता 2,100 रुपये जमा केले जाणार की 1,500 रुपये, तर या संदर्भात अजून कोणतीही स्पष्टता मुख्यमंत्र्यांमार्फत देण्यात आलेली नाही आहे। परंतु तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांचा आठवडा गोड होणार आहे, म्हणजेच तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे हप्ते वाटपाच्या तारखासंदर्भात मुख्यमंत्री येत्या काही दिवसांमध्ये घोषणा करतील किंवा हप्ते वितरण करतानाच या संदर्भात डायरेक्ट ही घोषणा देखील येत्या काही दिवसांमध्ये होऊ शकते। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता बँक खात्यामध्ये हप्ते वितरण होणार हे मात्र आता नक्की आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची माहिती आहे, इतरांपर्यंत नक्की शेअर करा। डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यामध्ये येणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। फक्त एवढंच आहे की आता तारीख सांगितलेली नाही आहे किंवा हप्ते वितरण 1,500 रुपये होणार आहे की 2,100 रुपये, लवकरच आता या संदर्भात चित्र स्पष्ट होईल। येत्या काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना जी अधिकृत घोषणा आहे ती करतील आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करतील। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।